आपल्याला शिवशंभो क्रिकेट क्लब कामोटे आणि आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री सागरभाऊ पाटील, त्याचप्रमाणे ज्या ज्या मान्यवरांचे सौजन्य लाभले म्हणजे ट्रॉफी असेल, बक्षीस असतील, या सर्व गोष्टीसाठी माननीय श्री विनोद शेठ माने, माननीय श्री बाबूशेठ शिंदे, माननीय श्री ज्ञानव शेठ किसवे, माननीय श्री कुणाल शेठ फुले, माननीय श्री शरद शेठ आटकरी, आबासाहेब भोर, सुदर्शन शेठ डोके, माननीय श्री सचिन शेठ बोंडे, रोहित शेठ बोराडे आणि माननीय श्री गणेश शेठ मोरे, या सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणापासून पुन्हा पुन्हा आणि पुनश्च एकदा खूप 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 आणि खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आयोजन कमिटीला विनंती असणार आहे की कृपया आपण समालोचन कक्षासमोरील विभाग मोकळा करा, जेणेकरून आम्हाला आपण पाहतोय शिवशंभो 11 कडून सलामीची जोडी स्ट्राईक एंडवरती विशाल फदाले, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रणयला पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय टायगर फोर्स 11 कामोटे संघाकडनं. गुड मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे. पहिला चेंडू विशाल फदालेसाठी या ठिकाणी झेलची संधी होती आणि गुणवंत गोवारी का अप्रतिम चूक करताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी बळी घेण्याची संधी होती, परंतु जीवदान मिळते विशाल फदाले यांना आणि प्लेयर असताना नॉट आउट. या सर मूड खराब कर देता. पहिला चेंडू बॅट पाहायला मिळतोय. याचं नाव गणेश आहे. बॉलरचं नाव गणेश आहे. गणेश कोहली. अच्छा, आपल्याला जो गोलंदाज पाहायला मिळतोय तो गणेश कोहली. मित्रांनो, या गोलंदाजाला विसरून चालणार नाही. गेल्या वर्षी गतवर्षी टेनिस बॉल क्रिकेट कामोटे प्रीमियर लीग 2023चा जो थरार पाहिला होता त्यामध्ये बेस्ट बॉलर घेतलेला हा गणेश कोहली आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे काय झाले इथे काय पाहायला मिळते. 2 चोरट्या धावा मैदानाच्या आतमध्ये दिवसा धावल्या केली गेलेली चोरी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मोर्या 11 कामोटे संघाचा एक धुवाधार अष्टपैलू खेळाडू पंकज घाडगे मैदानाच्या वरती आपल्याला अगदी होताना पाहायला मिळते. हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आता मात्र इथे मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होती आणि मित्र आमचे संदेश भगत नक्कीच नाराज असणार. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत आणि क्षेत्ररक्षकांकडून होणाऱ्या वारंवार चुका आणि त्यामुळे खालावले जाणारे गोलंदाजाचं मनोबल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो, विशाल फदाले इथे मात्र मोठा स्ट्राईक खेळला जातो. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. प्रणय विशाल दोघांच्याही मध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय वार्तालाप अगदी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये करताना पाहायला मिळतो आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी शिवशंभो गुड मॉर्निंग टायगर फोर्स कामोटे संघाकडनं फेटाळून लावला जातो आणि एकच धाव अंकित केली जाते. प्रणयसाठी टाकला जाणारा चेंडू अतिशय वेगानं मोहर लावतो गोलंदाजीची. गणेश कोहली आपल्या अप्रतिम गोलंदाजीमधून इथे फटका चांगला सजवला आहे. स्वतः संदेश भगत गणेश कोहली आपल्या काय झेल टिपला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. अगदी चेंडू टाकला त्यानंतर सरसावून धारत जाऊन स्वतः चेंडू खाली येत आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला त्या ठिकाणी अप्रतिम दर्जाचा झेल बनवत गणेश कोहली एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडूचं उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या खेळाला मोहर लावताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल किती झाले? ओव्हर झाली. ओव्हर झाली.
षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि 6 धावा धाव फलकावरती जमा होतात. गणेश कोहली याने अप्रतिम दर्जाचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलंय. प्रणय मित्रांनो, प्रणय जरी मैदानाच्या बाहेर आला असला ना तरीही साहिल त्या प्रणयची जागा भरून घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि या साहिलचे उत्तुंग गगनभेदी फटके आपण पाहिलेत म्हणून त्या साहिललाही विसरून चालत नाही. समोर गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक साहिल आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी 2 खेळाडूंच्या मध्ये वार्तालाप पाहायला मिळतो आणि थोडीशी मिस्टेक होती. स्ट्राईक एंडवरती खेळताना आपल्याला विशाल फदाले पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडवरती साहिल असणारे हार्दिक आपणास विनंती असेल आपण थोडंसं समालोचन कक्षाच्या बाजूला यावं. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी चांगला फटका आपल्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतो. म्हणजे निळांच्या दिशेने हा फटका पाहायला मिळतो. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गुणवंत गोवारी यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहत असताना कलेक्शन सुरेख पाहायला मिळते आणि मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर उभा असून पंकज घाडगे या ठिकाणी सामन्याचं चाललेलं चित्र आपल्या शब्दांमधून गणेश कटके यांना सांगताना आपल्याला पाहायला मिळते. सिक्सर या नामांकित कंपनीचे चेंडू आपल्याला स्पर्धेमध्ये वापरताना पाहायला मिळत आहेत. फटका सुरेख पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अगदी एका धावेचं महत्त्व आपल्याला रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ज्यावेळेस आपण पावसाळी रबर बॉल टुर्नामेंट खेळतो ना त्यावेळेस पाहायला मिळतं. कारण मित्रांनो एका धावेला खूप महत्त्व असतं. क्रिकेटमध्ये जर तर कधीही चालत नाही. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू आहे परंतु कट चेंडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. साहिल पंचांकडे अगदी आशाभूत नजरेने मागणी तर नक्कीच करतायत परंतु ती मागणी फुटाळून लावली जाते आणि डॉट बॉल पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा चेंडूला डीप मध्ये ढकलून दिले स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु स्वतः गुणवंत गोवारी यष्टी रक्षक चेंडू खाली जातील. मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून मी खरं तर एका व्यक्तिमत्वाचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत आणि धन्यवाद करेन. अरुण काका आपण पाहतो आज पंचांच्या भूमिकेमध्ये आजची ही सलग 5वी मॅच आणि या 6वी मॅच आणि या 6व्या मॅच साठी आपण पाहतो नोंद पंचांच्या भूमिकेमध्ये ती जबाबदारी पार पडताना पाहायला मिळतात. चेंडू आकाशाकडे गवसणी घालताना स्वतः यष्टिरक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र विशाल फदालेला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. बळीची टाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गुणवंत गोवारी अप्रतिम दर्जाचा झेल टिपताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि धक्का क्रमांक 2 शिवशंभू 11 कामोटे संघाला मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. जसे विशाल फदाले मैदानाच्या बाहेर येताना आगेकूच करतात तसे मैदानाच्या आतमध्ये जाताना गणेश कटके शिवशंभू 11 संघाचा स्ट्रायकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकातील टाकून झालेत. गोलंदाज प्रतीक यांचे माफ करा 5 चेंडू झाले होते आणि हा 6वा चेंडू आपण पाहतोय. मैदानावरती नेहमीप्रमाणे ऍक्टिव्ह असणारे आपले
मॉर्निंग टायगर फोर्स कामोटे 11 संघाचे सर्वेसर्व आपण पाहतो शंकरबाई जाधव थोडीशी गफलत होत असते, परंतु षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पूर्णत्वास आलंय, म्हणजे संपलंय. दरम्यान आपण पाहतोय कामोटे क्रिकेट असोसिएशनवरती नितांत प्रमुख प्रेम करणारे आमचे सन्माननीय मित्र माननीय श्री देवरामजी काटे सर यांचे मैदानावरती आगमन होतो. हृदयाच्या अंतकरणापासून त्यांचं सहर्ष असं स्वागत आणि खास करून मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे संघाला प्रोत्साहन करण्यासाठी मैदानावरती आपल्याला काटे भाऊंची उपस्थिती दिसते. खंडू सर आपणास विनंती असेल थोडीशी साईड द्या प्लीज. आणि आता तिसरं षटक घेऊन एक कामोट्याचा वंडरबाय गावचा वंडरबाय रवी भाऊ कडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात मित्रांनो. पहिला चेंडू साईसाठी टाकलं होतं, फसवा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिला जातो. सत्ता यष्टीरक्षक अमित गोवारी चेंडू खाली येतात, एक धाव घेतली जाते. अशा एका धावेनं काहीही बिघडणार नाही, कारण आपण मॉर्निंग प्रो टायगर 11 कामोटे संघाकडनं पाहिलं व मोहित ते फलंदाज आहे ना, त्यानं काय अप्रतिम दर्जाची खेळी केली ती. गणेश कटके यांच्या साथीत पुढील चेंडू लागले, खोलवर पद्धतीचा चेंडू आणि एकच धाव. पहा क्षेत्ररक्षणाची अप्रतिम जबाबदारी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वतः क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली जात आहेत यष्टीरक्षक, आणि इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात रवी कडू आपली स्ट्राईक यांची जागा सोडून स्ट्राईक ऑन वरती जाऊन चेंडू घेण्याचा प्रयत्न करतात. दोन चेंडू टाकलेत रवी भाऊ कडूंनी आतापर्यंत, सुरेख प्रकारे हाताळलेत, परंतु आता स्ट्राईकवरती साहिल असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तो यष्टीरक्षक चेंडूला सोडून दिले जाते, तोपर्यंत एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपणास पाहावयास मिळत नाही, जे अगदी कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम त्या ठिकाणी मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे संघाकडनं केले जाते. गणेश कटकेसाठी टाकला जाणारा चेंडू इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक 3 आपल्याला पाहावयास मिळतोय. सुरेख प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी या संघाकडून मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे या संघाकडून नेहमीप्रमाणे तिसरं षटक हाताळणारे रवी कडू मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कमीत कमी धावा कशा जातील, डॉट बॉल कसे जातील याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. आणि धावफलकावरती जर नजर टाकली मात्र आतापर्यंत फक्त 13 धावा धावफलकावरती तिसरे षटक क्रमांक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळते. म्हणजे इथून जर आपण पाहिलं नाही तर फलंदाजीच्या मार्कवरती बऱ्याच संख्येनं बॅकफुटवरती पडताना आपल्याला शिवशंभू 11 संघ पाहायला मिळतो. परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही साहिल उभा आहे. त्या साहिलला जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे घ्यावी लागेल. साहिलने तर स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक घेतली आणि 3-4 जर मोठे फटके खेळले ना तर एका चांगल्या उच्चांक धावेपर्यंत संघाला तो नेऊन ठेवण्याचं काम करेल. आणि ते काम केल्यानंतर मात्र गोलंदाजी शिवशंभू 11 कामोटे संघाकडे अप्रतिम दर्जाची आहेच आहे, ते करावं लागेल. त्या वाईट चेंडू पाहायला मिळतो, तोपर्यंत वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव घेतली जाते. म्हणजे 1+1 अशा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. वाईट चेंडू अवांतर धाव व अवांतर +1.
घालीन लोटा अंगण वंदिले चरणन, डोळ्याने पाहिले रूप तुझे, डोळ्याने पाहिले फटके तुझे. साहिलने मात्र मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. काय उत्तुंग जजनविधी षटकार पाहायला मिळतो. मी बोललो होतो या साहिलला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल, स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल, कारण संघासाठी तो काय करू शकतो हे तोच जाणू शकतो. आणि मैदानाच्या बाहेरून आपण पाहतो आता पाटील नायकांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य येताना पाहायला मिळतं. फसवा चेंडू, एका चेंडूवरती मोठा स्ट्रोक आल्यानंतर गोलंदाजीची मोहर रवीकडून लावतायत आणि साहिल आता नंतरच्या लगेच चेंडूवरती मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. का तर क्रिकेटचा असणारा अनुभव मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या खेळाला मोहर लावताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय आपल्या कामोट्याच्या टुर्नामेंटमध्ये कामोटे क्रिकेट असोसिएशन अगदी वारंवारपणे समालोचनासाठी आपल्यासाठी धावून येणारे आपले गारखिंडी गावचे सुपुत्र माननीय श्री अजय शेठ चौधरी मैदानावरती अगदी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासमोर आपण पाहतोय डिंडम कामोटे 11 संघाचे मॅनेजर द मॅन बाबू फापाळे, किरण गाडगी सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि सांगितलं चौथं षटक घेऊन जय टायगर मॉर्निंग फोर्स 11 कामोटे संघाकडनं शंकरभाई यादव. पहिला चेंडू, एक धाव तर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. अच्छा, बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू मात्र त्या ठिकाणी फडम्यांच्या दिशेने गेला होता. इथून असं वाटलं बोल कशाला विकेटला. आणि आपण पाहतोय वाईट थोडासा दिशा भरकटलेली गोलंदाजी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते टायगर भाऊ यांच्याकडनं. परंतु टायगर भाऊ यांच्यासाठी पारितोषिक आले शिवालंक यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचे पारितोषिक. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू, पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करत कळतील इट्स वाईट बॉल. भरकटलेला चेंडू दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु मित्रांनो गोलंदाज कोण आहे? शंकरभाई जाधव. या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे, मनोबल वाढवावं लागेल, अचूक गोलंदाजीचा टिचून मारा करावा लागेल, सामना करेल. प्रवीण घोषे पुन्हा एकदा भरकटलेली गोलंदाजी, ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू, अवांतर धाव. आणि या स्पर्धेमध्ये वाईड हॅट्रिक पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. लगातारचे 3 चेंडू वाईड पाहायला मिळतात. मोबाईल दे. पेमेंट कसं करणार? कॅश नाही माझ्याकडे, गुगल पे आहे. कॅश लागेल. कॅश आहे का? पुन्हा एकदा वन्स अगेन इट्स वाईट बॉल. पहा काहीतरी कान म्हणतो त्या ठिकाणी यष्टीरक्षकांच्या भूमिकेमधून दिला जातो संदेश बघत आपण पाहतो. याआधी आपण पाहतो तो यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण गुणवंत गोवार यांना पाहत होतो. या ठिकाणी हळूवारपणे चेंडू टाकला गेला आणि त्या ठिकाणी आपण काय पाहिलं? फसवा चेंडू पाहायला मिळाला. आता नित्यानंद खिलारी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहते आणि प्रवीण खोसे लगातारचे 4 चेंडू वाईट पाहिल्यानंतर शंकरभाई जाधव यांनी फसवा चेंडू टाकला. आणि मित्रांनो हाच क्रिकेटचा अनुभव आहे.
मित्रांनो, नित्यानंद खिल्लारी म्हणजे रिव्हरशिपचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि आतापर्यंत जर लिगल डिलिव्हरी पाहिलं ना तर चेंडू आतापर्यंत झालेत फक्त 2 चेंडू, उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नित्यानंदसाठी पुढचा चेंडू टाकला, अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा टिचून मारा केला जातो. डॉट चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पायातील पादत राणे मैदानाच्या आतमध्ये काढून स्क्वेअर लेग पंचांकडे दिली जात आहे. तर धाव फलकाचा जर विचार केला 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक प्रगती पथावरती. स्लॉट मध्ये चेंडू, परंतु बॅट आणि बॉल कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. अशा वेळेस बॅटीने चेंडूचं चुंबन घ्यावं आणि क्रिकेटचं प्रेम मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करावं, ही खूप काळाची गरज असते, परंतु हे मात्र आपल्याला होताना पाहायला मिळत नाही. लगातारचे 4 चेंडू वाईड आल्यानंतर ते गोलंदाजीचा सूर गवसलाय टायगर भावांना. ते चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि काय होतंय, एकावर एक फ्री. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जातात. पहा, फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. वाईड बॉल, इट्स वाईड बॉल, विकेट, वाईड +2 म्हणजे 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. वाईड +2. येस, तिसरे रनआउट झाले, 2 धावा घेतल्यात, वाईड होता. बॉल 3 झाले. बॉल किती झाले दादा? नाही एनके नाही आउट झालाय. अरे नाही, एनके आहे, नॉट स्ट्राईकला आहे. तू वरचा आउट झाला. लिगल डिलिव्हरी 3 झाल्यात, अजून उर्वरित 3. एक मिनिट, अरे तू सांग ना मला दादा, पण बरोबर माझ्यावरती कशाला हे करते. माफ करा, 4 चेंडू टाकून झालेत. आमच्या गुणलेखकांकडून त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली होती, पण ती दुरुस्त करण्यात येत आहेत. बरोबर, 4 चेंडू झालेत, उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण जातोय? नवीन फलंदाज, बॅट्समन नेम प्लीज. शिवजंबो प्रवीण आपण पाहतोय मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डावखुरे आताचा फलंदाज लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला टोलवलं. 1 धाव तोपर्यंत घेतली जाईल आणि दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. नित्यानंद खिल्लारी आपण पाहतो थांबवतात, कारण धोका होऊ शकतो त्या ठिकाणी. अगदी अचूकपणे चेंडूला घेतल्यानंतर त्या ठिकाणी फेकून दिलं जाते, थ्रो केला जातोय, म्हणून थांबावं लागतंय. शेवटचा चेंडू असणार या पहिल्या पूर्वधारातला, पहिल्या सत्रातील. शंकरभाई जाधव यांच्यासाठी अजूनही संधी, विकेट घ्या. शिवालंकी यांनी खूप आतुरतेनं बक्षीस लावले. इथे मात्र फटका सुरेख खेळा. स्क्वेअर लेगच्या दिशेनं 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना स्वतः आपण पाहतो त्या ठिकाणी संदेश भगत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विकेटचं पतन होते आणि 1 धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. ठेवले टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा डिसिजन घेतला होता, निर्णय घेतला होता. तर आता विनंती असेल मॉर्निंग टायगर फोर्स आपले सलामीचे 2 धुवाधार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. पंच 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 काका, आताची शॉर्ट रन आहे आणि 1 रनला रनआउट, म्हणजे आताची रन नसणार आहे. 1 पण रन आहे, बरोबर.
तर 30 धावा धावपलकावरती झाल्यात आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष असणार आहे मॉर्निंग टायगर कोच कामोठे. कॅमेरामॅन प्लीज फोकस करा. आमचे सन्माननीय मित्र या कामोठे क्रिकेटमध्ये अगदी कुठलंही काम असो, या कामोठे क्रिकेटच्या टुर्नामेंट पार करण्यासाठी कुठलीही गोष्ट असो, गणेश यादव आणि कृष्णा मिश्रा ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी या आजच्या दिवसभरामध्ये गणेश यादव आपल्याला या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. आमचे सन्माननीय मित्र अगदी या कामोठ्याच्या क्रिकेटमध्ये कुठेही जर समालोचकाची संधी असेल तर आवर्जून मला कॉल करणारे आमचे मित्र गणेश यादव आम्हाला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यानंतरची मॅच निशांत डिंगडॉंग 11 कामोठे विपक्ष श्रेयस 11 कामोठे या दोन संघांचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी किरण गाडगे आणि या ठिकाणी आपण पाहतोय गणेश यादव नफीस कर्णधार नफीस श्रेयस 11 कामोठे विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोनही कर्णधारांनी या ठिकाणी यायचे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सलामीची जोडी गुणवंत गोवारी अर्थातच अमित गोवारी आणि बरोबर नॉन स्ट्राईक केलवरती खेळताना पाहायला मिळतात आपला संदेश भगत आणि गोलंदाजी मार्कवरती प्रणय पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतात. चला नफीस या आपण प्रणय यांचा पहिला चेंडू त्या ठिकाणी आपल्याला डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. अगदी नाणेफेकीचा कौल होते आणि टॉस जिंकतोय ते श्रेयस 11 कामोठे यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गणेश यादव आपणास विनंती असेल इनिंग संपायच्या आतमध्ये डिसिजन कळवा, जरा निसर्गाचा अंदाज घ्या आणि किरण गाडगे आणि कामोठे टीम आपणास विनंती असेल की अप्रतिम दर्जाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवा.
दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक हलकीशी चिकी सिंगल येते, वाईड बॉल. पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करत अगदी जास्त उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स वाईड बॉल म्हणून कळवलं जाते प्रणयच्या गोलंदाजीवरती. पहिले 3 चेंडू सुरेख टाकले होते, आतापर्यंत 3 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, सुरेख गोलंदाजी. मित्रांनो, धावा जरी कमीत कमी असल्या ना तरी त्या धावा रोखायच्या कशा याचं उदाहरण आपल्याला प्रणयच्या या गोलंदाजीमधून घेता येतं. अगदी चेंडूवरती आपल्या बोटांचा दिलेला दाब, त्यामुळे चेंडूनी अतिशय वेगामध्ये घेतलेली उसळी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र काय फटका सुरेख, विशाल पदालेच्या हातामधून चेंडू उसळी घेत जिथे चौकार मिळणार होता तिथे षटकार पाहायला मिळतोय. स्वतः संघनायक चेंडू खाली येत होते, परंतु इथे काय झाले, असफलता पाहायला मिळते आणि 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार पाहायला मिळतोय. षटकार आणि या 6 धावांनी धावफलक वाढतोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन स्कोर बोर्ड इन द फर्स्ट ओव्हर. शेवटचा चेंडू सुरेख प्रकारे टाकला, तो सुरेख प्रकारे हाताळला जातो. मित्रांनो, अशी जर षटकं पडली ना तर मग मात्र या ठिकाणी कमबॅक शिवशंभू 11 कामोटे संघ करू शकतो. इथे झेलवादची संधी होती, ती जर झेल झाला असता तर 6 धावा वाचल्या असत्या आणि धाव फलकावरती फक्त 2 धावा झाल्या असत्या. कारण हा झेल घेणं खूप गरजेचं होतं. परंतु मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे, या क्रिकेटच्या खेळामध्ये चुका होतात, परंतु झालेल्या चुका तुम्ही कशा प्रकारे सुधारता, कशा प्रकारे त्यांना तुम्ही सुधारवून काढता आणि त्या ठिकाणी क्रिकेटचा अप्रतिम दर्जाचा खेळ दाखवता, या गोष्टीला खूप आणि खूप प्राधान्य दिलं जातं. आता उत्कंठा लागली ती दुसरं षटक घेऊन येणार कोण, कारण स्वतः कर्णधार आपण पाहतो विशाल पदाले नक्कीच गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत पंचांना पार करून टाकण्यात जाणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. गुणवंत गोवारीसाठी टाकला जाणारा चेंडू, या ठिकाणी धावबादची संधी, परंतु यष्टी रक्षक त्या ठिकाणी थोडासा मैदानावरती आपण अडथळा पाहतोच आहोत पाण्याचा आणि त्यामुळं मात्र ती 1 धाव चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. आणि आता स्ट्राईकला ज्या फलंदाजाने एक चांगला धुवाधार षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय, ते संदेश भगत आपल्याला फलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. विशालचा पुढील चेंडू असणार आहे, सज्ज होतोय. इथे पंचांकडे आशाभूत नजरेने मागले पाहिले जाते. कदाचित संदेश भगत यांना वाटला असेल विजय यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, परंतु पंच कळतील इट्स अ लिगल डिलिव्हरी, हा एक चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा, परंतु आता उजव्या यष्टीच्या बाहेरील वाईड बॉल, भरकटणारा चेंडू. अगदी विशाल फदाले यांचा जो प्रयत्न पाहायला मिळतो ना, तो उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी अचूक टप्प्यावरती त्या ठिकाणी कट टू कट चेंडू टाकण्याचा, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अयशस्वी आपल्याला या दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय हार्दिक जाधव हा खेळाडू मात्र नक्की त्या ठिकाणी उत्कंठा लावून मॅच पाहतोय. आता मात्र खोलवर पडलेला चेंडू, चेंडूचा टप्पा त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा चेंज केलाय, बदल केलाय आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. मी म्हटलं होतं की बेस्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आणि ती मॅच नक्कीच पाहायला मिळते. समोर जर पाहिलं ना तर गुणवंत व्यवहारी आणि संदेश भगत हे 2 नामांकित खेळाडू ज्यांनी कामोटेचे क्रिकेट अतिशय उंच शिखरावरती नेऊन ठेवले. तोच समोर आपण पाहतोय गोलंदाज म्हणून विशाल फदाले, एक अष्टपैलू खेळाडू. जी क्षमता त्याच्याकडे, ती क्षमता आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळतो, परंतु एक चोलटी धाव दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घेताना आपल्याला यशस्वी होताना दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. आणि आता मात्र बॅट
हातातील जी फळी आहे ना, चेंडू फळी, ती फळीच्या मध्ये बदल करताना आपल्याला गुणवंत बुवारी पाहायला मिळतात. अगदी आपण आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना पाहिलं. जर महेंद्रसिंग धोनी 30 ओव्हरच्या आतमध्ये फलंदाजीसाठी जर आले ना, तर जड बॅटने त्या ठिकाणी फलंदाजी करायचे. परंतु 40 ओव्हरच्या नंतर वाईट बॉल पाहायला मिळते. आणि परंतु 40 ओव्हरच्या नंतर जर महेंद्रसिंग धोनीला कूल कॅप्टन म्हणून ओळखलं, तर यांना फलंदाजी करताना जर आपण पाहिलं ना, तर मग मात्र हलक्या बॅटने त्या ठिकाणी फलंदाजी केली जायची. हेलिकॉप्टर शॉट त्या हलक्या बॅटच्या माध्यमातून त्यांना खेळावयास अगदी आसानी व्हायची. दरम्यान पाहते पॉईंटच्या दिशेने चेंडूला ढकललंय आणि खंडूराक्षे काय क्षेत्ररक्षण करतायत. पुलाखालून जसं पाणी बदा बदा वाहून जावं तसं या ठिकाणी चेंडू खंडूराक्षे यांनी सोडलाय आणि 4 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार पाहायला मिळालाय. मित्रांनो, आधीच धावा कमी आणि यातून जे जिंकण त्यांना एक ट्रॉफी. आणि समोर आपण पाहतोय मॉर्निंग टायगर फोर्स कामोटे विपक्ष आयोजन कमिटी शिवशंभू इलेव्हन पाहायला मिळते. धावफलक आपण पाहतोय, धावफलकावरती धावा लागल्या 16 धावा. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु दिशा भरकटलेला लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल, इट्स व्हाईट बॉल. एका धावेचं महत्व, त्यापेक्षा अवांतर येणाऱ्या धावा म्हणजे हळूहळू या सामन्यामधील अंतर कमी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, हे अंतर आहे तसंच राहिलं पाहिजे. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली पाहिजे. इथे डॉट बॉल पाहायला मिळतो, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. विजयासाठी मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे संघाला 14 धावांची गरज असणार आहे. आणि रवी भाऊ कडू आपण पाहतोय काहीतरी कानमंत्र देण्यासाठी अगदी कासवांच्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये चालत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कामोटे क्रिकेटमध्ये अगदी जर उदाहरण किंवा उत्स्फूर्तपणा जर कोणाकडून घ्यायचा असेल ना, तर तो रवी भाऊ कडू यांच्याकडून घ्या. अगदी मला वाटतं 40 ओलांडलेला हा खेळाडू, 45च्या घरामध्ये पोहोचलेला खेळाडू, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळाडू म्हणून ज्या वेळेस उभा ठाकला जातो किंवा मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतो ना, त्यावेळेस आपल्या देहबोलीचा, आपल्या वयाचा विचार न करता अगदी नवयुवकाप्रमाणे, अगदी नवतरुण खेळाडूप्रमाणे क्रिकेट खेळताना आपण त्या खेळाडूला पाहत असतो. मित्रांनो, वारंवार शिवशंभू इलेव्हन कामोटे संघाकडून अतिशय निर्णायक षटक टाकणारा गोलंदाज म्हणून प्रवीण खोसे यांना पाहिलं जातं. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आपले खेळाडू अगदी क्रिकेटचा आनंद घेताना पाहता. सुट्टीचा दिवस असून त्यावेळेस मनमुराद आनंद क्रिकेटचा घेतला जातो. पंचांना पार करून टाकण्यात जाणारा चेंडू, पहिला चेंडू संदेश भगत यांच्यासाठी टाकला जातो. अगदी हलक्या हातानं पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळण्याला साहिल अतिशय वेगाने चेंडू खाली येतात, परंतु पहा अतिघाई आणि संकटात नाही, घाई जास्त केली आणि म्हणून त्या ठिकाणी तो चेंडू एका धावेचा 2 धावांवरती जाऊन पोहोचला. थोडासा चोळ त्याला मिक्स केलाय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, चुकीला माफी नाही. आणि इथे काय केलं संदेश भगत यांनी, ब्रँडेड स्ट्रोक, मॅचचं संपूर्ण पारड आता मात्र मॉर्निंग टायगर फोर्स कामोटे 11 संघाच्या दिशेने झुकताना पाहायला मिळतं. मित्रांनो, या क्रिकेटच्या खेळामध्ये त्यातली त्यात रबल बॉल टुर्नामेंटमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे चेंडू टाकू शकत नाही, कारण संदेश भगत सारख्या अप्रतिम दर्जाच्या, अव्वल दर्जाच्या फलंदाजाला असे चेंडू जर टाकले ना, तर तो लॉलीपॉप सारखा या चेंडूला खाऊन टाकेल. वन्स अगेन मॅच फिनिश, ब्रँडेड फटका. आता मात्र लईमध्ये येताना फलंदाज पाहायला मिळतोय.
मॅच विनिंग शॉट संदेश भैयाच्या बॅट मधून पाहायला मिळतो. जय बायड. इथं मात्र काय पाहायला मिळालं, आतापर्यंत ज्या खेळाडूची बॅट मैदानाच्या आतमध्ये संत गतीने धावा जमवण्याचं काम करते ना, त्या संदेश भगत यांनी आपल्या जीवन क्रिकचे मालक मित्रांनो अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळून काढला आणि लगातार 2 चेंडूवर 2 षटकार ठोकत या ठिकाणी मॅच फिनिश केली. मित्रांनो अगदी आपण पाहतो या आधी आपण पाहायचं ना चिठ्ठ्यांमधून लॉट सोडवले जायचे, नक्कीच यावेळीही चिठ्ठ्यांमधून लॉट सोडवले जातात, परंतु त्यामध्ये फेरबदल आपल्याला कामोठे